पशुसंवर्धन विभागाचा सुद्धा आकृतीबंध मंजूर झालेला आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यात ही मोठी शंका असेल की असे आकृतीबंध गेले 2 महिने झालं तुम्ही सांगताय ह्या विभागाचा आला, त्या विभागाचा आला, त्या विभागाचा आला, पण ह्याड काय कोणतीच आहे ना। पण एक लक्षात घ्या, आकृतीबंध आलेले आहेत, आयोगाच्या रचनेमध्ये फेररचना सुरू आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडायला एक दीड महिना अजून भरपूर आहे। त्यानंतर ॲड इतक्या राहतील की तुम्हाला इथं अभ्यास तुमचा नसेल आणि नुसतं बोंबाळल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी मागं बसलेला असाल कुठेतरी। म्हणून आतापासून जोही व्यक्ती माझं लेक्चर सिरियसली बघत असेल त्यांनी लक्षात घ्यायचं की ही ॲड एक ना एक दिवस या वर्षात येणार आहे आणि त्याच्यामुळं आपण याच्या तयारीत राहणार आहे आणि त्या तयारीनुसार पशुसंवर्धन विभागामध्ये ॲग्रीचे विद्यार्थी, डेअरी डिप्लोमाचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी यांच्यासाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आणि ती नेमकी कोणकोणती आहेत, पदं कोणती, पात्रता कोणती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या सेशन मधून मी सांगणार आहे। व्यवस्थितरित्या बघा, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला इथं कळेल। तर हा ए गव्हर्नमेंटचा आहे, हे काय माझ्या घरचं पत्र नाही। आता या ठिकाणी हे पत्र 13 तारखेचं आहे 2026, दिनांक 12/3/2026 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अर्थसंकल्पातील अनुदान चर्चेमध्ये सुचवल्यानुसार आणि उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगानं राज्यस्तरीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक संवर्धनातील 374 रिक्त पदे मान्यताप्राप्त संस्थांमार्फत भरण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव शासन विभागात सादर करण्यात आला असून जेडपी अंतर्गत 3772 मंजूर पदापैकी रिक्त असलेली 1700 पदं जिल्हा परिषदेमार्फत भरण्याबाबत ग्राम विकास विभागास कळवण्यास येत आहे। ग्राम विकास विभागामार्फत ही जवळजवळ 1700 पदं भरली जाणार आहेत। आता या 1700 पदामध्ये पद नेमकी कोणती असणार ते पद तुम्हाला सांगतो। ही रिक्त पद आहे ती, ह्या रिक्त पदाबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचंय तर लक्षात घ्या, ही गट क ची पद आहेत। कोणती? गट क ची पद आहेत। ह्यामध्ये पद आहे बघा, पशुधन पर्यवेक्षक हे पद आहे। हे जवळजवळ 375 पद हे रिक्त पद आहेत आणि विविध जिल्ह्यातील मिळून अशी ही पदांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे 1700 मध्ये 400 पदापर्यंत पशुसंवर्धन पर्यवेक्षक आहे। आता या पदासाठी आपल्याला माहित आहे की या व्यतिरिक्त जर आपण पाहायचं झालं तर पशुधन पर्यवेक्षक ह्याला काय डिग्री लागते बघा, की पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असावी? उमेदवार माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे 10वी। पशुसंवर्धन आयुक्तालयानं चालवलेल्या महाराष्ट्र राज्यातील संवैधानिक कृषी विद्यापीठानं चालवलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेल्या पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा। बरोबर आहे ना? पशुधन पर्यवेक्षक हा जो डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे किंवा त्यानं ह्या ठिकाणी आपण पाहतो 2 वर्षाचा डेअरी डिप्लोमा केलेला असावा किंवा या ठिकाणी आपण पाहतो मत्स्य विद्यापीठातली त्याची 2 वर्षाची पशु व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन ही पदविक असावी किंवा महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाची त्या समतुल्य विद्यापीठाची BVSC अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी केलेली असावी। आता ही झाली पशुधन पर्यवेक्षकची बेसिक पात्रता। आता याच्या व्यतिरिक्त बाकीचे आहेत, लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, त्याच्याबरोबर ॲग्रिकल्चर विभागाचे सुद्धा काय पदे याच्या माध्यमातून भरली जातात, म्हणजे BSc ॲग्रीवाले विद्यार्थ्यांची। ह्या सगळ्या पदांची जी डिटेल आहे सिलेबस सहित, ही सिलेबस सहित तुम्हाला डिटेल जर प्राप्त करायची असेल तर आपला जो टेलिग्रामची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करा। म्हणजे लिपिकसाठी आपल्याला माहित आहे तांत्रिक पद आहेत, त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, यांत्रिकी आहे, तार यंत्र आहे, बाष्पक, परिचर, अशी भरपूर पद आहेत जे 12वी वरती, ॲग्री वरती, फार्मसी वरती हे डिपेंड आहेत आणि म्हणून हे सगळं तुम्हाला अतिशय जोरदार अशी सुवर्ण संधी येत्या कालावधीमध्ये
प्राप्त होणार आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा डाऊट नाही. जे विद्यार्थी इच्छुक आहेत टेलिग्रामला जॉईन राहा, कनेक्ट राहा. या कनेक्ट राहण्यानं म्हणजे काय होतं, रेग्युलरचे अपडेट तुम्हाला कळतात आणि परीक्षा द्यायची, पोस्ट पण आल्या पाहिजेत, अभ्यास पण झाला पाहिजे. हे सगळं करताना त्रास नाही झाला पाहिजे ना. टेलिग्रामला काय पण टाकते ती, युट्यूबला काय पण नाही टाकत, हे काय पण नाही. हे गव्हर्नमेंटचं आहे, सावधानतेसाठी आहे तुमच्या. येणाऱ्या कालावधीत ह्याचाच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे याला काय पण म्हणत बसू नका, आलं लक्षात. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.